店长，这是加持不忘神功，要求时间很长。संविधान या परिसरामध्ये फालून दाफा यांच्यातर्फे आज जे छोटा असा एक चांगला असा उपक्रम राबवण्यात आला. आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, त्यांची काय असं मत आहे जाणून घेऊया. तर तुम्ही पहिले केलं सांगा, आज विशेष काय महत्त्व होतं या फालून दाफाचा कार्यक्रम करण्याचा? माझं नाव सुमेघ रामटेके आहे. मी फालून दाफामध्ये 2014 पासून जुळलेलो आहे आणि जवळपास मला 11 वर्ष झाले आहे फालून दाफा प्रॅक्टिस करताना. आणि हा जो दिवस आहे 20 जुलै 1992 या दिवशी जे फालून दाफा जेव्हा स्टार्ट करण्यात आला मास्टर ली होंगजी यांनी, आणि हे सतत म्हणजे त्या देशामध्ये चायनामध्ये हा प्रॅक्टिस सुरू झाली आणि हळूहळू असं करत ते संख्या वाढत गेली लोकांची, प्रॅक्टिशनरची. आणि 20 जुलै 1999ला तिथे म्हणजे या दिवशी लोकांवर म्हणजे अन्याय अत्याचार करण्यात आलं. कारण या प्रॅक्टिसची जे लोक आहे ते लोकसंख्या वाढत गेली आणि त्यांची तिथले जे गव्हर्नमेंट आहे किंवा CCP गव्हर्नमेंट आहे तिथली जी संख्या आहे ती कमी होत गेली. पण त्यांना असं वाटलं की हे जी संख्या आहे प्रॅक्टिशनरची ती ही संख्या वाढत असल्यामुळे काहीतरी म्हणजे आपल्याला हानिकारक किंवा काहीतरी असं आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम धोका होऊ शकते. तर त्याच्यामुळे लोकांवर तिथल्या अन्याय अत्याचार करणं सुरू केलं. संविधान चौकाच्या परिसरामध्ये फालून दाफाचा यांचा असा भव्य असा कार्यक्रम करण्यात आला. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे, आपण जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे. म्हणजे तुम्ही आपला परिचय सांगा, काय याचा उद्देश होता? नाव परिचय सांगा. माझं नाव विमल क्षीरसागर कांबळे आहे आणि मी नागपूर इथे राहते. आणि 2009 पासून मला फालून दाफा हा जो प्राचीन साधना अभ्यास आहे याची माहिती मिळाली. तेव्हापासून आम्ही हा फालून दाफाचा जो साधना अभ्यास आहे तो करतो आणि इतरांना पण सांगतो. फालून दाफाबद्दल हा शब्द जो आहे फालून दाफा हा थोडासा नवीन आहे. तर याच्यामध्ये फा म्हणजे हे जे सृष्टी आहे किंवा विश्व आहे, फा म्हणजे या विश्वाचे नियम किंवा सिद्धांत, आणि लून म्हणजे चक्र. फालून दाफा म्हणजे सिद्धांत चक्राचा महान मार्ग असं. आणि हा जो साधना अभ्यास आहे हा सत्य, करुणा, सहनशीलता या 3 विश्वाच्या तत्वावर आधारित आहे. आणि हा जो साधना अभ्यास आहे याचे संस्थापक मास्टर ली होंगजी यांनी 1992 साली चीनमध्ये सार्वजनिक केला. तर चीनमध्ये सार्वजनिक केल्याच्या नंतर जवळजवळ 2-3 वर्षातच तिथे करोडोच्या संख्येने लोक प्रॅक्टिस करायला लागले. कारण हा अभ्यास केल्याच्या नंतर एक मानसिक शांती, शारीरिक आरोग्यामध्ये सुधार आणि नैतिक गुणांमध्ये वाढ अशा चांगल्या गोष्टी व्यक्तीमध्ये येतात आणि व्यक्तीची जी मानसिक सुधारणा होते, शारीरिक सुधारणा होते. तर या कारणाने अतिशय लवकर कमी वेळात लाखो करोडोच्या संख्येने लोक याची प्रॅक्टिस करायला लागले. तर जवळजवळ म्हणजे 10 करोडपेक्षा जास्त लोक याची प्रॅक्टिस करायला लागले एकट्या चीनमध्ये. आणि आज जर बघितलं तर जगभरातल्या 114 देशांमध्ये असंख्य लोक हा जो साधना अभ्यास आहे याचा सराव करतात, नियमित सराव करतात. भारतामध्ये पण जे मोठे मोठे शहर आहेत जसे नागपूर आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे
किंवा बँगलोर आहे, अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये याची प्रॅक्टिस केली जाते. पण हा अतिशय चांगला साधना अभ्यास आहे, जो सत्य, करुणा, सहनशीलता या तत्वावर आधारित आहे. आपल्यामध्ये ह्या गुणांची वाढ होते हा साधना अभ्यास केल्याने.